नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. B35 वरळी पोलीस कॅम्प अर्ची अवधूत राणे या बहिणींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. वरळी पोलीस कॅम्प म्हटल्यानंतर मला विचारायचं आहे की नेमकं कोण पोलीसमध्ये काम करते आणि अर्ची हे नाव कसं काय बाबा. चला, अनेक प्रश्नांची उत्तरं मनात आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. भेटूया राणे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. आनंद होतो शिक्षिकेला हा. मुलांच्या हातात बघून पाटी. बरोबर. गुन्हेगार घाबरतात पोलिसाच्या हातातली बघून लाठी. अवधूतरावांचं नाव देते इथे जमलेल्या सर्व माझ्या परिवारासाठी. मला वाटलं मी लागते अवधूत रावांच्या पाठी म्हणतात. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर अवधूत नमस्कार. राणे, सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. माझ्या 2 बहिणी, हो हो नमस्कार. ती छोटी नणंद, नमस्कार. त्या छोट्या काकी, नमस्कार. या दुसऱ्या 2 नंबर काकी, नमस्कार. ते काका, नमस्कार. तो माझा भाऊ, हो हो ती नणंद, नमस्कार. ती दीर हो हो आणि हे सगळे आमचे B ब्लॉक हो परिवार. नमस्कार. हा, सगळं. आणि तिथे माझी आई आहे. आई हो हो आई. हा, हा, नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? प्रभादेवी, प्रभादेवीला कुठे? खाडा. तुमचं इकडे वरळीच पोलीस कॅम्प. कोण होतं पोलीसमध्ये? आजोबा, वडील, काका, फॅमिली सगळे टोटल पोलीस. हो का? बारके बंधू आहेत ते पण पोलीस, पण ते सध्या आता गावी आहेत. तुम्ही काय करता? मी पोलीस. पोलीसच? हो. अरे वा वा. मला म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आल्यासारखं वाटायला लागेल. कसं गेलं बालपण तुमचं? तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील रिक्षा चालवायचे, पण गेले 13 वर्ष ते म्हणजे झाली वारले. ओके. आणि आई शिक्षिका आहे. मग तुमची ओळख कशी झाली? कॉलेजला कॉलेज. कुठलं हो? कीर्ती कीर्ती कॉलेज. कसं काय ते? एकाच बॅचला होते? हो, एकाच बॅचला होते. हे 2 वर्षांनी मोठे आहेत, पण त्यांचं कॉमर्समधनं 12वी पर्यंत झाले आणि मग आर्ट्सला 13वीला ते कीर्तीला आले. कीर्तीला आले आणि मग तेव्हा तुम्ही होता तिथे हो त्यांचा अभ्यास घ्यायला? हो हा? हो, त्यांचा अभ्यास त्यांनीच घ्यायला. घेतला. मग कसं काय झालं? काय जस्ट फ्रेंड होतो. पहिला फ्रेंड होतो. मग नंतर मग ओळख वाढत गेली वाढत. फ्रेंडशिप झाली कशी? मित्रा म्हणजे आमचा एक माझ्या डिपार्टमेंटचा मित्र आहे, तो ह्याचा मित्र होता, तो पण पोलीस आहे. माझी स्कूल फ्रेंड ही ह्याच्या डिपार्टमेंटला होती, हिस्ट्रीला. मग हा म्हणाला की तिच्याकडनं नोट्स आण. मग असं नोट्स आणत 13वी 14वी सुरुवात कोणी केली नोट्स आणायला? मी. ह्यानी मला सांगितलं आण. तुम्ही यांना कामाला लावलं तेव्हा? हा? हो. पण हे काय पुढे होईल असं? हा? तिची चांगली मैत्रीण होती ती. ते मग तुम्हाला काय नोट्स हव्या होत्या त्या मैत्रिणीकडे आणि मग पुढे मग त्यांच्या मनात आलं कोणाच्या? की मुलगा चांगला आहे असं आहे. हो. हे तुम्हाला कधी वाटलं? हा 3 वर्ष तो माझ्याबरोबर होता, तेव्हा एक छान फ्रेंड होता माझा. बरोबर. त्यामुळे एक नंतर मग ते क्रश व्हायला लागलं. क्रश म्हणजे काय असतं? एक वाटलं की हा मुलगा आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे एखादा मुलगा दिसल्यावर असं वाटतं ना की नाही हा आपला आहे, तसा हा वाटला. कुछ कुछ होता आहे सारखं का? असं काय होतं त्यांच्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे, खूप. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ते असले ना आणि फोन आला ना पप्पांचा की ते धावत पहिला लांब जायचे आमच्यापासून. हा, ते कळून नाही ना कोणाबरोबर असतं. ते लांब म्हणजे त्यांच्यावरच्या प्रेमासाठी नाही जायचे. तुमचा आवाज आला तर घरी धुलाई होणार. नाही, पण पप्पानी बोलवलंय की आहे ते तिथेच ठेवायचं आणि पहिला घरी पळत यायचंय. मग तुमच्यापैकी प्रपोज कोणी कोणाला केलं? हे मला केलं. कसं, डायरेक्ट की चिठ्ठी लिहून? नाही, डायरेक्ट डायरेक्ट विचारलं. तू मला आवडतोस पण मला लग्न करायचंय. हा. मग तो म्हणाला माझ्या घरातले तयार नाहीत. बाकी घर पण घराच्यांची संमती दिली. अच्छा, म्हणजे घरच्यांनी समजून घेतलं. हो, घरातल्याने समजून दिलं. दोन्ही पण कुटुंब. 5 वर्ष झाली लागली त्या गोष्टी. त्या गोष्टीला 5 मग 5 वर्ष तुम्ही भेटत होता ना? पण हा. कीर्ती कॉलेज.
नाही तर आपलं सिद्धिविनायक मंदिर. हे सिद्धिविनायक मंदिरला ड्युटीला होते आणि मी वॉकला जायची. मग मी यांना भेटून घ्यायची. मग माझ्या घरातला विश्वास नव्हता. सिद्धिविनायक प्रसन्न झाले. माझ्या घर तुम्ही त्या ड्युटीला सिद्धिविनायक हो होता. सिद्धिविनायक होतो. आणि तुम्ही कशाला जायचे? वॉकला. वॉकला मग म्हणजे ह्यांच्या बहाण्याने मी वॉकला जायची. अच्छा अच्छा अच्छा. माझ्या घरातल्या मग नंतर ह्यांनी यांच्या घरी सांगितलं. आता माझ्या घरी सांगायची वेळ आली. मी तर खूप घाबरले कारण मी माझ्या ताईला खूप घाबरते. मग ह्यांना म्हटलं तुम्हीच येऊन बोलायचं, मी नाही बोलणार. मग तुम्ही घरी गेले यांच्या? हो करायचं तर मग आता का जावंच लागलं. आधी तुम्ही तुमच्या घरी सांगितलं की आधी त्यांच्या नाही, घरी? पहिला आमच्या घरी पहिला सांगितलं. हा. पप्पांनी संमती दिली. पप्पा बोलले की बाबा तिच्या घरी सांगा कळवा म्हणून. मी म्हटलं ठीक आहे तर सांगतो. मग गेलो घरी सांगितलं. मग काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया माझीच खराब होती तेव्हा. तर मी पण तेवढं ताईला घाबरतो. हो का? हा ते मोठ्यात आहेत. मी खरोखर मी पण त्यांना घाबरतो तेवढं तसं ना असं नाही. पुढे काय ते झालं? घरी आले, मी पेपर चेक करत होते. पेपर हो. तपासत. आणि हे बसले. म्हटलं बोला आता तरी, बसून काय करणार आहे. पण त्यांची हिंमत होत नव्हती. तर ऍज अ फ्रेंड मध्ये असताना जेव्हा घरी जातो 5 मिनिटाच्या वर कधी बसलो नाही. त्या दिवशी मी अर्धा ते पाऊण तास घालवला. असेच बसून होते. आणि ताई होत्या घरात? हो, ताई होती, ताई, आई मम्मी होती, होती. मम्मी पण होती. मग काय ते तुमच्याशी बोलत होते? हो म्हणजे इकडचं आम्ही बोलत होतो. अर्धा तास? हो पण ताई जेवण करत होती, मम्मी खाली काम करत होती आणि ही पेपर चेक करत होती. तर ती सांगते बोला. म्हटलं माझी हिंमतच होत नाही बोललो. कारण आमच्यात पहिली डील झालेली. तू तुझ्या घरी सांगत, मी माझ्या घरी सांगत. आता मी माझ्या घरी सांगितलं, ती बोलते तर तू जेवण परत सांगत. शेवटी सांगितलं घरी. मग कसं विषय काढला? स्टॉप केलं. ताईला बोललो मला बस बोललो 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं. तेव्हाच माझ्या घरातल्यांना कळलं कळून की गेलं. काय झालंय. काहीतरी आहे. माझ्या आईने पूर्ण डायरेक्शनच चेंज केलं. तर आई खूप घाबरलेलं तेव्हा. बोलू विचारतो आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये, मग तुम्हाला काय ते सांगतो. बोलू ठीक आहे. बोलो कसं काय असेल तो तुमचा निर्णय बोला आम्हाला कळवा. मग 2 दिवसांनी त्यांचा मग योग लगेच आला. निघालात तिथून? हो पटकन निघालो. चपला हातात घेतल्या होत्या का पायात? नाही पटकन निघालो. आणि मग मला वाटलं हातात चपला घेऊन नाही, बाहेर घाबरलो. पडले. हा. घाबरलो खरोखर खूप घाबरलो. आणि मग नंतर? नंतर मग दोन्ही घरात होकार झाले. पण मग मला सांगा आता सगळं व्यवस्थित आहे ना? आता सगळं छान आहे. किती वर्ष झाली? 2.5 वर्ष आली लागली. 2.5 वर्ष. काय लग्नाची तारीख हो? 1 मे 2016. लक्षातच आहे, पाठ करून ठेवली आहे त्यांनी. माहिती आहे हो. बरं. असं आता असं पाठ केलं आणि मग सांगताना ऐकतात तो 1 मे आला नसता तर तू नसतीस. त्याच्यासाठी ती पाठ आहे. हो का? बंकच नाही. 1 मेला 1 मेला लग्न केलं ना? काय हो? बरोबर. का हसलात तुम्ही? तुम्ही 1 मे अरे मग मी म्हटलं 1 मेला लग्न केलं ना तुम्ही? मग 1 मेला बरोबर. हो की नाही? हो. एक मग- तिलाच एक नाही. चला आता पहिल्या खेळाला सुरुवात करा. हो. तेव्हा आता मला बघायचंय ते 1 मिनिटात ती सगळी बक्षिसं तुम्ही आणून. हे ना हीच बक्षिसं आणायची नाही ते ठेवलंय. आता बघूया 1 मिनिटात ती घरातली चांदीची अन्नपूर्णा या माऊलीला मिळणार का? आणि त्यासाठी पहिलं कडधान्याचं कोठार. लवकर लवकर. 1 मिनिटाची वेळ आहे. कान्हा वाजवी बासरी. होय ते कृष्ण. कोणी द्यायचं नाही. 20 सेकंद झाली. फॅमिली फोटो. हा बघ 30 झाली. घरातील आधुनिक जातं. मिक्सर. 40 सेकंद झाली. हे घ्या, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळसही आली तुमच्या घरात. थँक्यू. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू. काय आहे याच्यात? काहीतरी माझ्याबद्दल रागात लिहिलेलं आहे. हेच असणार सगळं. उगाच कोण लिहिल का हो? जर रागात असेल तर उगाच कोण लिहिल का? हा नाही लिहिणारे लिहितील. रागात इन द सेन्स त्यांना कधी काय बोलले असेल काय तर. आता कळेल ना आपल्याला. हो ना. म्हणूनच भीती वाटते आता. माहेरच्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचता तू. ह्यांच्यामुळे हे माझ्या घरी काही कार्यक्रम असला की हे लेटच. मग मी यांना घेतल्याशिवाय जात नाही. का? मग मी गेले आणि हे आले नाही तर. तुमचा चिडचिडपणा जरा कमी व्हायला पाहिजे. बरोबर आहे. हा? हे व्यवस्थित वागले तर माझी चिडचिड कमी होणार. हे नाही वागले तर बघितलं. बरोबर आहे ना? हे व्यवस्थित वागले की आई चिडचिड कमी होणार ना.
फटकळपणा आहे, त्याच्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. आहे हे कीर्तीला होतात तेव्हा माहीत नव्हतं. तेव्हा ना तिने सांगितलं ना, पहिले 5 वर्ष चांगले. मोठ्या मोठ्याने बोलता तुम्ही. किती वेळा ह्यानं एवढंच सांगितलं की एक मी शिक्षिका आहे त्यामुळे तो आवाज मोठाच आहे. अरे पण घर म्हणजे वर्ग आहे का? नाही पण आता ती एक सवय झाली 6 वर्ष. काय पण कोणीतरी बेल वाजवली तर घराच्या बाहेर झालं नाही का? एवढी शाळेची सवय आहे, टन 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 केलं तर बाहेर जायच्या. छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही भांडणं काढत असता. ही माझी छोटी बहीण आहे. कोणतीही गोष्ट पूर्ण न ऐकता बडबड सुरू करता. हो हे खरं. हा, हो हे खरं. बाहेरील खाण्यावर कंट्रोल करत नाही. मग हेच आहे. मग हेच आहे. हेच आहेत नाही, आरोपाचं मान्य आहे का सांगा. हेच आहेत काय? होय होय होय. म्हणजे जर कंट्रोल म्हणजे सारखी माहेरी जायची संधी बघत असते. नाही. काय लिहिलंय? सारखी माहेरी जायची संधी बघत असते. कोणी लिहिलंय हे? काय आता? अक्षर कोणाचं आहे? हेच आहेत ते. मला नाही हे माहिती. स्वतः तर नेत नाही आणि उगाच काही लिहून ठेवतात. आता मला तुम्हाला विचारायचंय, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वेळेवर घरी आले पाहिजे. वेळेवर घरी येत नाहीत. नाही ड्युटीला आहेत मी मान्य करते, ठीक आहे, मी फोन पण नाही करत, पण जेव्हा ड्युटी नसते तेव्हा पण ते वेळेवर येत नाही. मग काय करायचं? तेव्हा कुठे असता तुम्ही? मित्रांबरोबर बिल्डिंग खालीच असतो. लांब बाहेर कुठे जात नाही. बिल्डिंगच्या खाली? हा असतो, बिल्डिंग खालीच. घरात कशाला मम्मी पण खाली जाते. आणि वहिनींनी सोबत कुठला बदल करायचा? थोडं ते कमी आवाजात बोलणे, हळू बोलायचं. हळू बोलायचं, कमी बोलायचं, आणि तापडपणा कमी करणे. हे तुमचं म्हणणं आहे. हो. त्यासाठी तुम्ही वरती या ना, खाली कशाला? हेच मी ते तर आहेच. तर आता काय पहिल्या वर्षीची सवय. अरे पहिल्यापासून बायको होती का घरात? बरोबर आहे की नाही बाबा? पूर्वी एकटा होता तेव्हा ठीक होतं. आता काय, आता लग्न झालंय, संसारी आहे, जरा यायचं बायकोवर 4 गोष्टी. बायकोचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. अरे सासरे सुनेच्या बाजूनी आहे. पुरे फॅमिली हो. बरं आता मला चित्र काढायचंय. तुम्ही मोठ्या बहिणीने साफ सांगितलं, छोटीने गांडूळ सांगितलं. आणि पडवळ कोण? नणंद बोलली वाटतं. या हे तुम्हाला मिळालं पहिलं बक्षीस. थँक्यू. काय काढलंय? शेंगदाणा. असा कसं शेंगदाणा? शेंगदाणे कसे काढायचे? अरे भुईमुगाची दाखवायची अरे होती आणि भुईमुगाचे नाही, त्यांनी फक्त शेंगदाणे सांगितले. अरे मग ते ओळखलं असतं त्या लोकांनी. हे काय चुकीचं काढलंयस तू? शेंगदाणा. आणि मला काल सांगितलं मी एलिमेंटरी दिलीये. बरं, चित्रातून एक गाणं आहे ना, प्रेमाचं गाणं, चित्र काढायचं. एक गाणं आहे, हिंदी गाणं. ते चित्र काढणार, तुम्ही ओळखायचं कुठलं ते. मी ओळखायचं हा, फक्त चला वेळ सुरू झाली, लवकर लिहायचं नाही. गाण्याच्या बाबतीत. One, 4, 3 लिहिलं असतं तरी कळलं असतं. ते आय लव्ह यू. अरे मग त्याच्यातच आहे ते कुछ
कोणी सांगितलं? तुम्ही एवढ्याने ओरडलात कानाचा पडदा 70 मिनिटचा झाला मला. माझीच ओरडता म्हणून ते खाली जाऊन बसतात. नाही, ते घरात असतात तेव्हा नाही ओरडत. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. थँक्यू. मला विचारायचंय तुमचं काय म्हणणं सुनेबद्दल? मला मुली नाही आहेत, मला 2 मुलगी आहेत. त्यामुळे सून चांगली आहे तुमची. हो, चांगली आहे, एकदम प्रश्न. सासूबाईंचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? हो, चांगली आहे, सून चांगली आहे, बोलते पण मनात काय नाही. अवधूत भाऊजी कमी आणि भावासारखा जास्त आहे. हो ना? म्हणजे त्याला हाक पण अरेतुरीनेच मारली जाते घरात. हो. आणि जसा आमचा तिघींचा वावर असतो घरात तसाच त्याचा पण वावर आहे. म्हणजे त्याला वेगळ्या मानपानाची गरज नाही लागत. नाही. आम्ही जशा तिघी आहोत तसा तो चौथा आहे. अरे वा वा, छान. अजून कोण बोलणार आहे घरातलं? खरं तर मी मानलेला भाऊ तिचा, आणि आम्ही तिघेही कॉलेजपासून एकत्र, एकाच बॅचला. म्हणजे आम्ही एक चायनीज भेलची 1 प्लेट आम्ही तिघांनी एकत्रच खाल्लेली आहे. त्या दिवसापासून आम्ही एकत्र, म्हणजे त्यांचा सगळा 7-12 माझ्याकडे. पहिल्यापासून एकत्र. हो ना. त्यामुळे नात्यापेक्षा आम्ही मित्र जास्त पहिल्यापासून. आणि दोघेही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तिचा भाऊ जरी असलो ना तरी तिला समजून घेण्याचं खूप मोठं काम अवधूत करतो. म्हणजे जरी आत्ता एवढं सगळ्या भागामध्ये आपल्याला कळलं असेल की ती समजून घेते, पण तिचा एक भोळा स्वभाव आहे, एक मस्तीखोर स्वभाव आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर अवधूत एक मॅच्युरिटी लेवल दाखवून तिला खूप जास्त समजून घेतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कौतुक ते अवधूतचं आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागायची? क्षमा तुम्ही मम्मी वडिलांची, आई वडिलांचीच, काका काकी घरातले, की बाबा त्यांच्या मर्जी विरुद्ध होतं लग्न, पण त्यांच्या संमतीने आत लागलंय. आणि काय चुकलं मागलं असेल तर खरोबर माझ्याकडनं तर माफी मागली. आणि तुम्ही क्षमा मागायची असेल तर? आईंची मागणार, कारण का कधीतरी आवाज वाढतो. त्या काय असं पटकन बोलल्या की मला काही सहन नाही झालं की आवाज वाढतो, पण लगेच शांत होतो. आणि त्यांची क्षमा. आणि दुसरी माझ्या बहिणीची, कारण का तिने आमच्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलेला आहे. त्याच्यामुळे आजपासून बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर एक बदल करायचा आहे. चला, उद्यापासून या घराच्या आनंदासाठी, सुखासाठी, तर कुठला करणार? आवाज कमी करेल. आवाज कमी करणं नक्की. हो. आणि तुम्ही या घराच्या सुखासाठी, आनंदासाठी वेळेत घरी येणार. नक्की लिहून बघा. घ्या. नाही, अरे हे चॅनलवरनं बघतायत सगळे. नाही. आणि मला असं वाटतं की तुमचा शब्द पाळणं हेच सगळ्यात मोठी गोष्ट हो. आहे. कारण तुम्हाला त्या घरातून एका विश्वासानं या घरात तुम्ही आलात, गृहलक्ष्मीच्या पावलानं आलात. तुमचं मन सांभाळणं हे तर त्यांची जबाबदारीच आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं, बरोबर आहे. पण उद्यापासून त्यांच्यामध्ये नक्की बदल दिसेल. आणि जेव्हा सुट्टी असेल तर तुम्हीच त्यांना एक दिवस सांगाल, अरे इतका वेळ घरात का थांबतो, तर बाहेर जा. चला, दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी उद्यापासून वेळेत. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.